सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि त्याचे ठराव करण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। अर्थात याच्यामध्ये जवळजवळ 10हून अधिक संचालक आहेत। त्यांना 10 वर्षाची मुदत झाल्यामुळं ते पुढच्या जिल्हा बँकेच्या रणांगणात नसतील। म्हणजे खासदार विशाल पाटील असतील, संग्राम देशमुख असतील, महेंद्रप्पा लाड असतील, असे सगळे दिग्गज नेते आहेत ते दिसणार नाहीत। त्यामुळं खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील किंवा त्यांच्या मातोश्री शैलजाभाऊ पाटील यांच्यासुद्धा नावाची चर्चा सुरू आहे। तर या सगळ्या गोष्टीचे नवीन चेहरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जतमधून गोपीचंद पडळकर हे जिल्हा बँकेला उभारतील अशी प्रकारची परिस्थिती आहे। त्यांच्या विरोधात तिथं तमनगोंडा रवी असतील किंवा प्रकाश जमदाडे असतील किंवा आणि कोण तिथं विक्रमसिंग सावंत यांच्यामधला कोणतरी उमेदवार असेल तर तिथंसुद्धा त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अतिशय नवीन चेहरे निवडून येतील। त्यामुळं पुढच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं रंगणार आहे। कदाचित जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे सुद्धा येऊ शकतात। तर एक नवीन रचना जिल्हा बँकेत होईल। नमस्कार, मी हनुमान मोहिते, हनुमानमोहिते.सोदेरामध्ये आपलं सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि त्याचे ठराव करण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। अर्थात याच्यामध्ये जवळजवळ 10हून अधिक संचालक आहेत। त्यांना 10 वर्षाची मुदत झाल्यामुळं ते पुढच्या जिल्हा बँकेच्या रणांगणात नसतील। म्हणजे खासदार विशाल पाटील असतील, संग्राम देशमुख असतील, महेंद्रप्पा लाड असतील, असे सगळे दिग्गज नेते आहेत ते दिसणार नाहीत। त्यामुळं नवे चेहरे हे आपल्याला या जिल्हा बँकेच्या रणांगणात दिसतील। त्यामुळं ही जी निवडणूक आहे ती महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये न होता एक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तडजोड करून अशी होईल अशी प्रकारची परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये आता कदाचित वाळव्यामधून देवराज पाटील असतील किंवा शिराळामध्ये विराज नाईक, आचार्य मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र असतील ते येऊ शकतात। सत्यजित देशमुख पुन्हा येऊ शकतात। त्यांची फक्त 5 वर्ष मुदत झाली त्यामुळे ते पण वेगळ्या गटात उभारू शकतात। तिकडं संग्राम देशमुख यांचे चिरंजीव असतील किंवा पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू सतीश देशमुख असतील ते सुद्धा येऊ शकतात। तिकडं पोलूसमधून महेंद्रप्पा लाड यांचे चिरंजीव धाकटे रोहन लाड हे येऊ शकतात। कारण एका बाजूला त्यांचे थोरले चिरंजीव आहेत, ऋषिकेश लाड हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत। त्यामुळं धाकटे चिरंजीव रोहन लाड आहेत ते पोलूसमध्ये येऊ शकतात। त्यानंतर आपल्याला कडेगावमधून जितेश कदम किंवा शांताराम कदम यांच्यापैकी कोणतरी येऊ शकतं। त्यामुळे तो एक विषय असू शकतो। जर तिथं कडेगाव पंचायत समिती सभापती पद पर दिग्विजय कदमांना मिळालं तर जितेश कदम जिल्हा बँक करू शकतात। अशा प्रकारची परिस्थिती आहे। तिकडे आटपाड्यातून तानाजी जाधव परत येऊ शकतात। इकडं खानापूरमधून कदाचित अमोल बाबर जे आता कॉप्ट आहेत ते सुद्धा पुन्हा या ठिकाणी येऊ शकतात वेगळ्या बाजूनं। रोहित पाटील यांच्याकडून सुद्धा कवठे महांकाळ तासगावमधून सुद्धा तिथं संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील आहेत हे सुद्धा नव्याने येऊ शकतात। रोहित पाटील यांच्या घरातून सुद्धा कोणतरी त्याच्यामध्ये सुरेश पाटील किंवा येऊ शकतात अशा प्रकारे। आणि मिरजेमधून सुद्धा सुरेश खाडे यांच्या घरातून किंवा आता ते सांगलीमधून सुद्धा या ठिकाणी सुद्धा येऊ शकतात। खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील किंवा त्यांच्या मातोश्री शैलजाभाऊ पाटील यांच्यासुद्धा नावाची चर्चा सुरू आहे। तर या सगळ्या गोष्टीचे नवीन चेहरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जतमधून गोपीचंद पडळकर हे जिल्हा बँकेला उभारतील अशी प्रकारची परिस्थिती आहे। त्यांच्या विरोधात तिथं तमनगोंडा रवी असतील किंवा प्रकाश जमदाडे असतील किंवा आणि कोण तिथं विक्रमसिंग सावंत यांच्यामधला कोणतरी उमेदवार असेल तर तिथंसुद्धा त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अतिशय नवीन चेहरे निवडून येतील। त्यामुळं पुढच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं रंगणार आहे। कदाचित जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे सुद्धा येऊ शकतात। तर एक नवीन रचना जिल्हा बँकेत होईल। तर आपलं या सगळ्या घडामोडीकडे लक्ष राहू, पाहूया आपण काय नेमकं होतं ते।